लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचा आज 4 फेब्रुवारी बुधवार 100% गोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही जानेवारीच्या 19 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला जानेवारीच्या 19 हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये आज सकाळपासून जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला आहे। डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। आता बहिणींना जानेवारीच्या 19 हप्त्याची चिंता लागलेली होती। अखेर लाडक्या बहिणींची जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेला आहे। विचार करायला गेलं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी पर्यंत सोडण्यात आलेला होता। त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये 13 जानेवारी, 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर सोडण्यात आलेला होता। आता लाडक्या बहिणींना डायरेक्ट जानेवारीच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर सर्व लाडक्या बहिणींची जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 7 फेब्रुवारी पासून स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर पैसे सोडले जातील अशा तुफान बातम्या व्हायरल झालेल्या होत्या, परंतु त्या बातम्या आता खऱ्या ठरत आहेत। अखेर सर्व लाडक्या बहिणींचे जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहेत। एकंदरीत आज 4 फेब्रुवारी कोणकोणत्या जिल्ह्यामधील बहिणींचा गोड होत आहे, उद्या 5 फेब्रुवारी कोणकोणत्या जिल्ह्यामधील बहिणींचा गोड होईल आणि परवा दिवशी 6 फेब्रुवारी कोणकोणत्या जिल्ह्यामधील बहिणींचा गोड होईल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचा गाव या यादीमध्ये आहे का तुम्हाला समजून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा, लाडक्या बहिणींना आपण जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची आणि गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील त्या लाडक्या बहिणींनी एक काम तात्काळ करायचं आहे, लगेच त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा होतील। यासोबत ज्यांची केवायसी चुकलेली असेल, अर्धवट राहिलेली असेल किंवा केवायसीच केलेलं नसेल, तर अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा एक काम अर्जंटमध्ये सुद्धा करायचं आहे, लगेच तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर केवायसीची अट शिथिल करून रद्द करून या ठिकाणी जानेवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वाटप केला जात आहे। एकंदरीत विचार करायला गेलं तर भरपूर लाडक्या बहिणी नाराज होत्या, तर ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या आता जानेवारीच्या 19 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी सविस्तर पाहून घेऊयात, परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट लाडक्या बहिणींना महत्त्वाची आहे, ती गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2026 सालामध्ये महत्त्वाचे नियम या लाडकी बहीण योजनेमध्ये लागू करण्यात आलेले आहेत। काही महत्त्वाचे बदल सुद्धा झालेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुम्हाला नियमितपणे 1500 रुपयांचा हप्ता महिन्याला येत असेल, 6 महिन्यांचे 9000 रुपये मिळत असतील, वर्षाचे 18000 रुपये जर तुम्हाला मिळत असतील आणि हे पैसे अजून पुढील 3 वर्ष अशाच पद्धतीने मिळवायचे असतील, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही काही महत्त्वाची कामे करणं गरजेचं आहे। ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करतील त्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी महत्त्वाची कामे करणार नाहीत, अर्धवट कामे सोडतील, त्यांना पैसे मिळणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घ्यात की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता जमा केला जात आहे, जेणेकरून तुमची जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। बघा, लाडक्या बहिणींना आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी फोन केलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी विचारपूस केलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो,
बहिणींनो, आता तुमची चिंता मिटलेली आहे. इथून पुढे तुम्हाला प्रतीक्षा करायची म्हणजेच वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण थेट राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी डीबीटीचं बटन दाबून हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा केले जात आहेत. एकंदरीत विचार करायला गेलं तर बघा, लाडकी बहिणींना आज सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, उद्या 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आणि परवा दिवशी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत तर हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून सोडले जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एकाच दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं. त्यामुळे आज काही प्रमुख जिल्हे, उद्या काही प्रमुख जिल्हे आणि परवा दिवशी काही प्रमुख जिल्हे, अशा पद्धतीने हे पैसे जमा केले जात असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही. तर एकंदरीत आपण आता जिल्ह्यांचे बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. यासोबत तालुक्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाचे पात्रता तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अन्यथा जर तुम्ही नियमांकडे लक्ष दिलं नाही, पात्रतांकडे लक्ष दिलं नाही, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याच्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम, तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता थोडाफार उशिरा का होईना पण देण्यात येत असतो. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये ज्या अपात्र बहिणी आहेत तर त्या अपात्र बहिणींना बाहेर काढण्यासाठी केवायसीची प्रोसेस आणण्यात आलेली होते. तर या केवायसीच्या प्रोसेसमुळे राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज बाद सुद्धा झालेले आहेत. एकंदरीत विचार करायला गेला तरी केवायसी आणून सरकारने फायदा केलेला आहे. परंतु काही बहिणी या ठिकाणी पात्र असून सुद्धा त्या बहिणी सुद्धा अपात्र झालेल्या आहेत. त्यावरती राज्य सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र करत नाहीत. ज्या लाडक्या बहिणी अगोदरपासूनच अपात्र आहेत त्या बहिणींना या ठिकाणी आम्ही पैसे वाटप करणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो, ही केवायसी आणण्याचं मुख्य कारण म्हणजे या योजनेमध्ये 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. या योजनेमध्ये सुद्धा अपात्र बहिणीने सुद्धा अर्ज केलेला होता. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून असे कठोर नियम लागू करण्यात येत आहेत. यासोबत ही केवायसीची प्रोसेस सुद्धा आणण्यात आलेली आहे. तर या केवायसीमुळे या योजनेमध्ये आता साक्षरता आलेली आहे. या केवायसीमुळे सुलभता आली पाहिजे. या केवायसीमुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सुद्धा झालेला आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे नियम लागू करण्यात आलेले आहेत. आता हे महत्त्वाचे नियम कोणकोणते आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून तुमची प्रतीक्षा संपवून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखट जमा सुद्धा होऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांचे, तालुक्यांचे यासोबत गावांची यादी तर आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना ज्या काही महत्त्वाच्या पात्रता आहेत त्या पात्रता तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी 2024 रोजी विमानामध्ये अपघाती निधन झालेलं होतं. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीचा हप्ता सोडण्यात आलेला नव्हता. कारण राज्यामध्ये 3 दिवसांचा शोकवाटा जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे आलेले नव्हते. परंतु लाडकी बहिणींना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जानेवारी संपवून गेलेला आहे. फेब्रुवारीचे सुद्धा 3 दिवस संपवून गेलेले आहेत. आता फेब्रुवारीचा 4था दिवस सुरू आहे. त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी आणि तोंडावरती आलेल्या निवडणुकांमध्ये सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आता जानेवारीचा हप्ता हा बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहेत. बघा लाडक्या बहिणींना, आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणी 1 जानेवारी 2026 पासून जानेवारी हप्त्याची वाट पाहत होत्या. कारण सोशल मीडियावरती बातम्या फिरत होत्या की लाडक्या बहिणींना 1 जानेवारी रोजी पैसे येतील. त्यानंतर दुसरी बातमी आली. ती बातमी म्हणजे लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या अगोदर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा जमा होईल. तर तो जानेवारीचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये संक्रांतीच्या अगोदरच येणार होता. परंतु लाडक्या बहिणींना विरोधी पक्षांकडून यावरती
आक्षेप घेण्यात आलेला होता। त्यामुळे निवडणूक आयोगाने या जानेवारी हप्त्यासंदर्भात मज्जाव सुद्धा केलेला होता। त्यामुळे जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला संक्रांतीच्या अगोदर मिळालेला नव्हता, परंतु लाडक्या बहिणींनो आता अख्खा जानेवारी संपला, संक्रांत संपून गेली। अजितदादांचं जे काही निधन होतं तर ते निधन झालं, शोकवाटा सुद्धा संपलेला आहेत। एकंदरीत सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत। आता मुद्दा राहिलेला आहे 7 फेब्रुवारी पासून ज्या राज्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत, तर या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे सरकार लाडक्या बहिणींना तर 100% पैसे देत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की सरकार काय करतं की निवडणुकीच्या अगोदर 4 ते 5 दिवस हे पैसे सोडत असतं, जेणेकरून लाडक्या बहिणींना सुद्धा दिलासा मिळेल आणि सरकारला सुद्धा फायदा होईल। बघा सरकार कोणती जरी योजना सुरू केली तर सरकारचा याच्यामध्ये कोणता ना कोणता फायदा असतो, यासोबत आपला सुद्धा फायदा होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी जास्त काळजी करायची गरज नसते, परंतु आपल्याला आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। जर तुम्ही या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या तरच पैसे येतील, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडकी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता, यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट राहिलेले असतील, त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या सरकारच्या माध्यमातून हे पैसे काटाकडे विस्तांतर केले जातील। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती। सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलासा देण्याचं काम आता केलं जात आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी तर आपण सविस्तर पाहून घेऊयात, परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची, तालुक्यांची, गावांची यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर काही गोष्टी तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत। जसं की याच्यामध्ये जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू करण्यात आलेले आहेत, जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता, अटी, शर्ती कोणकोणत्या लागू करण्यात आलेल्या आहेत, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमची जानेवारीची 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे काटाकाट जमा सुद्धा होऊन जातील। आता बघा लाडक्या बहिणींना, आपण या ठिकाणी पात्रता, अटी, शर्ती आणि नियम कोणकोणते आहेत ते तर आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, यासोबत मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाला पैसे मिळणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला। बघा लाडकी बहिणींना, सर्वात अगोदर जी काय महत्त्वाची गोष्ट आहे तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का। तर बघा लाडक्या बहिणींना, मागील हप्त्यांचे पैसे 100% मिळणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींना एखादा हप्ता मिळालेला नसेल, ज्या लाडक्या बहिणींना 2 किंवा 3 हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, किंवा ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता मिळालेला नसेल, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे 100 आणि 101% वाटप केले जाणार आहेत। यासोबत चालू हप्त्याचे पैसे मिळणार आहेत का, तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळवायचा असेल आणि त्यांनी महत्त्वाची कामे अगोदरपासून करून ठेवलेली असतील, तर त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता हा 100 आणि 101% जमा सुद्धा होणार आहे। यानंतर लाडक्या बहिणींना सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, तर बघा लाडक्या बहिणींना, जानेवारीचे 1500 रुपये मजून म्हणजेच अजून 21 रुपयांचा निर्णय झालेला नाही। नवीन वर्षामध्ये 21 रुपयांचा निर्णय होईल अशी माहिती मिळत होते, परंतु अजून सरकारच्या माध्यमातून 21 रुपयांच्या संदर्भात कोणताही अधिकृतपणे माहिती किंवा GR काढण्यात आलेला नाही। त्यामुळे जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे देण्यात येईल। 21 रुपयांचा निर्णय लवकर होईल, लवकरच 21 रुपये देण्यात येतील अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा दिलेली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत का, त्या मुद्द्याकडे आपण आता वळणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुमचे जानेवारीचे 19 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, जिल्ह्यांची, बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत की नाही।
नाही। बघा, कालच्यापासून भरपूर लाडक्या बहिणींनी हा प्रश्न विचारलेला आहे की आम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत की नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसच्या 2,500 रुपयांची वाट पाहत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, ज्यावेळेस राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते, त्यावेळेसच सरकारने सुद्धा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती, केलेले होते। परंतु या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आतापर्यंत कोणत्याही बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे काय आलेले नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणी आमच्याकडे विचारपूस करत होत्या की दादा आम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे मिळतील का। तर बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे 100 आणि 101% विस्तार होतील। त्यामुळे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींनो, हे गॅस कनेक्शनचे पैसे कोणाला मिळणार, कधीपासून मिळणार आहे त्याविषयी माहिती देतो। यानंतर जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये, कोणत्या गावांमध्ये जमा केला जाणार आहे याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण तालुक्यांची, गावांची, जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस कनेक्शनसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमच्याकडे गॅस असणं आवश्यक आहे। त्या गॅसला 6 महिने पूर्ण झालेले असायला पाहिजे। तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असणं बंधनकारक आहे। तर अशा महत्त्वाच्या 3 पात्रता आहेत। 3 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील। परंतु जर तुम्ही अशा 3 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या झाल्या महत्त्वाच्या पात्रता। आता तुम्हाला डायरेक्ट एक गोष्ट सांगत आहे। बघा, जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार, कसा मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। तर या 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवसामध्ये हे पैसे जमा करणे शक्य होत नसतं। त्यामुळे सरकार 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करत असतात। कारण या ठिकाणी हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच लाडक्या बहिणींनो तुमच्या आधार कार्डाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जात आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। बघा लाडक्या बहिणींना, आता आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी तर पाहणार आहोत, यासोबत तालुक्यांची यादी, गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण पात्रता, नियम, अटी, शर्ती कोणकोणत्या आहेत त्याविषयी आपण माहिती घेत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे वेळेवर मिळत राहतील। कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। तर एकंदरीत आता लाडक्या बहिणींनो राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा दिला जात आहे। यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्यायची आहे। तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र बहिणींना लाभ देण्यात येणार आहे, अपात्र बहिणींना याच्यामधून वगळण्यात येत आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता पात्र बहिणी कोणत्या आहेत, अपात्र बहिणी कोणत्या आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले होते। त्यावेळेस याच्यामध्ये काही जास्त नियम लावण्यात आलेले होते, परंतु जसं या ठिकाणी योजनेमध्ये लाभार्थी वाढत गेले तशा पद्धतीने हे नियम कठोर होत गेले। KYC सुरू झाली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता या 2026 सालामध्ये संपूर्ण वर्ष जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, यानंतर पुढचे अजून 3 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सुरळीतपणे घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील, त्यानंतरच तुम्हाला पैसे मिळत राहणार आहेत। तर या ठिकाणी आपण कोणकोणती कामे आहेत, कोणकोणते नियम आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देतच आहोत। आता बघा लाडकी बहिणींनो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम करायचं आहे तर ते काम म्हणजे काय की आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक असायला पाहिजे, हे सर्वांना माहिती असेल। परंतु लाडक्या बहिणींनो, आता तुमची KYC सक्सेसफुल असणे बंधनकारक आहे। KYC सक्सेसफुल असेल तर 100% पैसे मिळतील। ज्यांची KYC
माहिती अर्धवट चुकीची झालेली असेल तर त्यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आहे. आता लवकरच अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून हे फॉर्म सुद्धा भरून घेतले जाणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता काही महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला समजावलेले आहेत. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, अकोला, बुलढाणा, अमरावती, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर असे जे 36 जिल्हे आहेत तर या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे 100% येणार आहे. राज्यामधील SBI पोस्ट अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारीपासून निवडणुका होणार आहेत. तर या 7 फेब्रुवारीच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे येतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 4 तारीख आहे, आज किंवा उद्या GR येण्याची दाट शक्यता आहे आणि त्यानंतर वितरण होऊ शकतं.